मराठी मालिका विश्वातला ओळखीचा आणि प्रेक्षकांचा लाडका चेहरा म्हणजे अभिनेत्री मयुरी वाघ. अस्मिता या मालिकेतून ती घराघरात पोचली. याच मालिकेत तिची आणि पियुष रानडेची भेट झाली आणि पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर घटस्फोटाच्या बऱ्याच काळानंतर मयुरीने मौन सोडलंय. तिने वेगळं होण्याचा निर्णय का घेतला हे तिने मित्रमणे या चॅनलच्या मुलाखतीत सांगितलंय. सध्या मालिका विश्वापासूनही मयुरी दूर आहे. यामागचं कारण म्हणजे तिला स्वतःसाठी वेळ हवा होता. शिवाय अस्मितानंतर तितक्या ताकदीचं काम तिच्याकडे आलं नाही असंही तिने सांगितलंय. लग्नानंतर काही महिन्यातच निर्णय चुकल्याचं माझ्या आईवडिलांना कळलं होतं, पण मी ते सत्य स्वीकारत नव्हते. माझ्यासोबत कधीच चुकीचं वाईट काही होणार नाही, हे सगळं माझ्यासोबत कसं होईल असा विचार मी करायचे. त्यामुळे जे काही सुरू होतं ते मला समजत नव्हतं. एका मालिकेच्या शूटिंगसाठी पुण्यात एकटी राहत होते, तेव्हा मुंबईला यायची ओढ असायची, पण नंतर ही कमी झाली. त्यामुळे माझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी घडतंय हे माझ्या सहकलाकारांना कळलं होतं. ते माझ्यासोबत होते, पण त्यांनी कारण कधीच विचारलं नाही. एकटेपणा होता. घरातले माझ्यासोबत बोलायचे. आईवडिलांना त्रास होईल म्हणून काही गोष्टी कधीच कोणाला सांगितल्या नाहीत. तेव्हा मी पूर्णपणे प्रेमात होते. काही गोष्टी कानावर आल्या होत्या, पण प्रेमात होते. आपल्या माणसावर विश्वास ठेवला, एक चान्स दिला. पण जेव्हा गोष्ट माझ्या आईवडिलांवर आली तेव्हा मात्र निर्णय घेतला. समोरचा व्यक्ती मला बोलत होता तोपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा माझ्या आईवडिलांना बोलला तेव्हा मी ठरवलं की आता बस. त्यानंतर आईवडील नेहमी माझ्यासोबत होते. मालिका सुरू असताना मी त्याला सरप्राईज द्यायला गेले होते, पण तो मालिकेच्या सेटवर नव्हताच. तेव्हा उडवाउडवीची उत्तरं दिली. तेव्हाही मी तसं असेलही असं मनाला समजावलं. असं म्हणत तिने तिच्या आयुष्यात आलेले काही प्रसंग शेअर केले. मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही तिने या मुलाखतीत सांगितलं. हे सांगताना मयुरीने हुंदका आवरला आणि आता भविष्यात लगेच कोणावर विश्वास ठेवणं कठीण जातंय असंही तिने सांगितलं. मयुरीसोबतच्या डिवोर्सनंतर पियुषने अभिनेत्री सुरुची अडारकर सोबत लग्नगाठ बांधली. पियुषचं हे तिसरं लग्न. पहिली बायको म्हणजे अभिनेत्री शाल्मली टोळे. डिवोर्सनंतर पहिल्यांदाच मयुरी पियुषबद्दल व्यक्त झालीय. तुमचं तिच्या वक्तव्यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.